टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। इंदापूर तालुक्यातील बिगवनमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी जी आहे ती काल झाल्याचं पाहायला मिळालं होतं। खरं तर 2 दिवसांपासून या भागामध्ये अतिवृष्टी झालेली पाहायला मिळते आणि याचाच परिणाम आपण पाहतोय की हे मदनवाडी गाव आहे। खरं तर बिगवनपासून मदनवाडी गावाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या ओढा जो आहे या ओढ्यावरती हा पूल आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या पुलाच्या परिसरातील जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरच्या भागावरची जी काही शेती पिकं आहेत त्याचबरोबरीने जी काही संरक्षक भिंती आहेत रस्ता आहे ते पूर्णतः या पाण्यामध्ये वाहून गेलेला इतका प्रवाह जो आहे तो पाण्याचा तीव्र असल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर सोलर पॅनल बसवलेले गेलेले हे स्मशानभूमीतील सोलर पॅनल आहेत ते देखील या पाण्यामध्ये पूर्णतः जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि कालच्या पावसामुळे खरं तर या भागामध्ये मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय हा कशा पद्धतीने हा रस्ता पूर्णतः वाहून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मदनवाडी गावाकडे हा रस्ता जो आहे तो जातो। खरं तर बिगवनमधून आल्यानंतर मदनवाडी गावात जाण्यासाठीचा हा मुख्य रस्ता आहे, मात्र हा रस्ता जो आहे तो अर्ध्याहून अधिक रस्ता जो आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे। पाण्याचा प्रवाह इतका होता की या प्रवाहामध्ये हे सर्व रस्ता तर वाहूनच गेलेला आहे, त्याचबरोबरीनं स्मशानभूमीची जे काही संरक्षक भिंत आहे ती देखील पूर्णपणे कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते। पावसाचा हा हाहाकार जो आहे तो या ठिकाणी या बिगवनमध्ये पाहायला मिळतो। खरं तर अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण पाहतोय। खरं तर हातपंप आहेत हापसा आहे ते देखील या सगळ्या पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळते। इथले काही स्थानिक लोक आहेत, काय सांगाल? खरं तर रस्ता पूर्णतः वाहून गेलेला आहे, काय पावसाचा कशा पद्धतीचा हा कहर होता? हा इतका मोठा प्रमाणात पावसाचा कहर होता की सांगायला येणार नाही, इतका मोठा कहर होता। आम्ही जन्मापासून असा पाऊसही बघितला नव्हता। इतका पाऊस हा मदनवाडी गावामध्ये आणि परिसरामध्ये पडलेला आहे। त्यामुळे ह्या खांबाच्या लेवलला पाणी होतं। सकाळी काल 2 दिवसापासून पाऊस सतत चालू होता, पण काल मुसळधार पावसाने रूप धारण केलं आणि प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सर्व लोकांच्या अन्न म्हणजे ज्वारी बाजरी गहू शेळ्या मेंढ्या कांदा वाहून गेलेला आहे आणि हा रस्तासुद्धा वाहून गेलेला आहे। स्मशानभूमीच्या जवळील हातपंप परत झाडं भिंती हे सगळं वाहून गेलेले आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। असं कधीच नुकसान असं आजपर्यंत मदनवाडी गावामध्ये झालेलं नव्हतं आणि मदनवाडी गावामध्ये असा कधीही पाऊस पडलेला नव्हता। काही खरं तर ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी मामा थांबा बोला, किती वय आहे तुमचं? वय किती आहे? 83 वय आहे? हो। अजून गाडीवर फिरताय तुम्ही? मग आता काय करता? आपण मग असला पाऊस बघितला कधी इतका जोरात पाऊस? पहिली जेळे असलं बघायची, पहिलीच कवाच नाही। 56 साली झालता बघा असला पाऊस। काय काय झालं त्यावेळेस? त्याशी अशीच नुकसान झालती, तेव्हा पण इतकी सुधारणा नव्हती, काय नव्हतं। अडाणी समाज पहिला जुना, त्याच्यामुळं काय आपलं साधं होतं। आता जर शिकू पण हे असंही काय झालं या नुकसानी। काल पावसात बघितला पाऊस तुम्ही कसा होता? काल इरबळ आमच्या घरात पाणी होतं, आमच्या घरात पाणी होतं काल। कुठं वस्तीवर राहिला? राहायला राहणार आहे तिकडे लिंबूड रस्त्याला। आणि अशी नुकसान आपल्या सरकारने काय तर थोडंफार द्यावं म्हणजे शेतकऱ्याचे बचत होईल। कांदा गेला समजा ही गेलं या, पुन्हा पिकाचे नुकसान झाल्या, ताली फुटू गेल्या 1.5 परसाच्या, ऊस वाया गेला असं आता तुम्ही बघितलं म्हणता उपळून निघले ते ऊस सगळं। काय काय नुकसान अजून झालं या भागात? ऊसाची शेतीची भरपूर नुकसान झाली आहे, असं कधीच झालं नव्हतं ते आता ह्या वेळेस झाले। लय भरपूर नुकसान झाली लोकांची। पण मग हे पाऊस झाला, तलाव तुमचा आहे तो पण भरलेला गेला होता आणि त्या तलावातलं पाणी इकडे आलं असं झालंय? तलावातलं आलं, साईडनं डोंगरावनं पाणी भरपूर आलं, चौकून पाणीच येत होतं, जिकडं बघेन तिकडून पाणीच येत होतं। त्याच्यामुळे लय भरपूर प्रमाणात नुकसान झाले लोकांचं। आपण पाहतोय खरं तर हे रस्त्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की ह्या संपूर्ण कालच्या पावसाचा कहर कशा पद्धतीचा होता। पूर्ण रस्ताच या ठिकाणी वाहून गेल्याचं चित्र आपल्याला
पाहायला मिळतं। त्यामुळे पंचनामे होत आहेत। मंत्र्यांनी काही वेळापूर्वी भेट दिली, दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि जे काही नुकसान भरपाई आहे ती आम्ही देऊ अशा पद्धतीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे ते या शेतकऱ्यांना पुन्हा मिळणं दुरापास्तच आहे, कारण यापूर्वीचा त्यांचा अनुभव आहे। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा हे सर्व शेतकरी जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन नागेशसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बिग वन, इंदापूर।